Good morning. Sit down. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल परिसर अभ्यास विषयातील पाणी नक्की येते कुठून हा घटक अभ्यासला. त्यामध्ये आपण पाऊस, नदी, जलरूपे, भूरूपे, झरा इत्यादी संकल्पनांचा अभ्यास केला. तुमच्यापैकी काही मुलांना असा प्रश्न पडला होता की हा पाऊस नेमका पडतो तरी कसा? हे पाणी आकाशातून कोण फेकतं आणि आकाशात पाणी घेऊन तरी जातं कोण? तर त्या प्रश्नाचे आज आपण उत्तर शोधूया. त्यासाठी आपल्याला जलचक्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. चला तर मग बघूया काय आहे तरी हे जलचक्र. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला थंड वाटतं. सूर्य उगतो, त्यानंतर हळूहळू आपल्याला गरम व्हायला लागतं. दुपार झाल्यानंतर सूर्य खूप तापतो आणि त्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची, समुद्रातील पाण्याची वाफ होते. पाण्याची तयार झालेली वाफ नंतर उडून आकाशात जाते. वाफ आकाशात गेल्यानंतर वाफेचे ढगांमध्ये रूपांतर होते आणि हवा जिकडे जाईल तिकडे हे ढग उडत जातात. या ढगांना थंड हवा लागली की त्यांच्यापासून पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजेच ढगांमधील वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होऊन ते थेंब थेंब स्वरूपात आपल्याला पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतं. हे पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील काही पाणी जमिनीत जिरते, काही पाणी नदीतून वाहत जाऊन धरणात जाते. हे सर्व पाणी आपण सर्व सजीव वापरत असतो. त्यानंतर उरलेलेही पाणी नदीच्या माध्यमाने समुद्राला जाऊन मिळते आणि पुन्हा या पाण्याची वाफ होते. पाण्याचं हे चक्र निरंतर सुरू असतं. यालाच जलचक्र असे म्हणतात. तर समजलं का मित्रांनो तुम्हाला पाऊस कसा पडतो ते आणि पाणी कुठून येतं ते? हो सर, समजले. सांग पाहू मग पाऊस कसा पडतो ते? सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. ही वाफ आकाशात वर जाते आणि या वाफांचं ढग बनतं. या ढगांना थंड हवा लागली की मग पाऊस पडतो. वा, छान, खूप छान. ठीक आहे मुलांनो, उद्या पुन्हा भेटूया आणि काहीतरी नवीन शिकूया. तोपर्यंत बाय बाय.